Mutual fund investments are subject to market risk. Please read all scheme related documents carefully before investing. Past performance हे फ्युचर रिटर्न्सची गॅरंटी नाही. कोणतीही इन्व्हेस्टमेंट करण्यापूर्वी तुमच्या फायनान्शियल ऍडवायझरशी सल्लामसलत करावी. मी संतोष गोसावी, एम्फी रजिस्टर्ड म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर, ARN नंबर 109292. माझ्याशी संपर्क करायचा असल्यास व्हॉट्सअप क्रमांक 7972645522 या नंबरवर संपर्क साधावा. तुम्ही जर रिसेंटली रिटायर झाला असाल किंवा रिटायर होणार असाल आणि तुमच्याकडे 50 लाख रुपये ते 1 कोटी रुपये जमले असतील आणि तुम्ही विचार करत असाल की मी या पैशांचं काय करू, हे पैसे कुठे अशा ठिकाणी इन्व्हेस्ट करावे जेणेकरून मला त्याच्यामुळे कंटिन्युटी ऑफ एक्सपेन्सेस मला मेंटेन करता येतील, मला दर महिन्याला एक इन्फ्लो चालू राहील आणि त्याच्यानंतर मला ते निश्चिंत राहता येईल. मित्रांनो, हा ऑप्शन आपण ज्यावेळेस एक्सप्लोर करतो ना, तर बरेच वेळेला आपण एक म्युच्युअल फंडच्या गुंतवणुकीमध्ये एक SWP कॉन्सेप्ट आपण एक्सप्लोर करतो. SWP कॉन्सेप्ट बेसिकली असं म्हटलं जातं की तुम्ही एकदा गुंतवणूक करा आणि गुंतवणूक केल्यानंतर दर महिन्याला एक ठराविक पर्सेंटेज तुम्ही विड्रॉ केल्यानंतर सुद्धा तुमच्या म्युच्युअल फंड मध्ये जी मुद्दल गुंतवली ती मुद्दल सुद्धा तुमची अप्रिशिएट होत असते. मित्रांनो, मला एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. इन केस समजा जर तुम्ही पैसे गुंतवले, 1 कोटी रुपये तुम्हाला मिळाले आणि 1 कोटी रुपये गुंतवले आणि 1 कोटी रुपये गुंतवल्यानंतर जर 2020 सालासारखा जर मार्केट क्रॅश झालं आणि एकाच दिवसामध्ये 30% मार्केट जर खाली आलं आणि तुमच्या 1 कोटी रुपयांची व्हॅल्युएशन जर 70 लाख रुपये आली, तर तुम्ही त्याच्यानंतर सुद्धा त्याच्यावरती 12% परतावा एक्सपेक्ट करू शकता का? चुकीचं होणार नाही काय? माझं हे अजिबात म्हणणं नाही की SWP स्ट्रॅटेजी चुकीची आहे. SWP स्ट्रॅटेजी अगदी चांगलीच आहे, त्याबद्दल काही वादच नाही. पण त्याच्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये काय काय रिस्क असू शकते या संदर्भामध्ये बघायला लागेल. मित्रांनो, तुम्हाला फक्त SWP घेऊन उपयोग नाहीये, कारण ही जी तुमच्याकडे आलेली रक्कम आहे, ही जी शेवटचं इन्कम आहे तुमच्या लाईफमध्ये, हे तुमच्या नंतर तुमच्या पश्चात तुमच्या फॅमिलीला मिळणार दिस वुड बी द लास्ट काइंड ऑफ इन्कम रिसिवेबल बाय युअर फॅमिली ऍट वन गो. म्हणून तुम्हाला हा विचार करताना गुंतवणुकीचा खूप पावलं फुकून नंतर पाय टाकायला लागतील पुढे, आणि त्याच्यानंतर तुम्हाला याबद्दलचे स्टेप्स घेऊन निर्णय घ्यायला लागेल की तुमची गुंतवणूक कशा पद्धतीने पाहिजे. नमस्कार मित्रांनो, माझं नाव संतोष गोसावी. गेले 20 वर्षाहून अधिक मी लोकांना त्यांच्या आर्थिक उद्दिष्टांपर्यंत कसं पोहोचता येईल या संदर्भामध्ये गाईड करत असतो. मी एक एम्फी रजिस्टर्ड म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर आहे. माझा ARN नंबर आहे 109292. तुम्हाला माझ्याशी संपर्क साधायचा असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअपवरती माझ्याशी संपर्क साधू शकता. ज्यावेळेस गुंतवणुकीचा विषय येतो त्यावेळेस आपल्याला सगळ्यांना माहिती असतं आणि आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की कंपाऊंडिंग हे जगातलं 8वं आश्चर्य मानलं जातं. आणि कंपाऊंडिंग बद्दल ज्यांना माहिती नाही असे फारच क्वचितच असं कोणीतरी असेल. मित्रांनो, कंपाऊंडिंग बद्दल सगळ्यांनाच माहिती, पण आज मी तुम्हाला एक स्ट्रॅटेजी सांगणार आहे. त्याला आपण म्हटलं जातं टेक्निकल भाषेमध्ये, आमच्या लाईनमध्ये याला म्हटलं जातं रिव्हर्स कंपाऊंडिंग. बेसिकली रिव्हर्स कंपाऊंडिंग म्हणजे काय? आता समजा फॉर एक्झाम्पल एखाद्या व्यक्तीने, तुम्ही तुमच्यापैकी कोणीतरी, त्या व्यक्तीचं नाव आहे आपण अमोल म्हणून, फॉर एक्झाम्पल अमोल म्हणून जी व्यक्ती आहे त्या व्यक्तीने 1 कोटी रुपये त्याला आले आणि 1 कोटी रुपये त्यांनी म्युच्युअल फंडामध्ये SWP स्कीम मध्ये त्यांनी गुंतवले. SWP स्कीम मध्ये त्यांनी गुंतवल्यानंतर त्याचं व्यवस्थित त्याचं दर महिन्याचं एक एक्सपेक्टेशन होतं की त्याला दर महिन्याला 60,000 रुपये त्याला दर महिन्याला विड्रॉ केले पाहिजे. मग म्युच्युअल फंड कंपनी काय करते की म्युच्युअल फंड कंपनी त्याला दर महिन्याला 60,000 रुपये म्युच्युअल फंड हाऊस त्याच्या युनिट्स रिडीम करतात. तेवढा अलोकेट केलेल्या युनिट्सची व्हॅल्यू जेवढी इक्वल टू 60,000 रुपीज होईल आणि त्याच्यानंतर त्यांना ते पैसे क्रेडिट केले जातात. पण ज्या वेळेस मार्केट खाली पडतं त्यावेळेस सुद्धा म्युच्युअल फंड कंपनी त्यांना पैसे देण्याला नाही म्हणत नाही आणि कंपनी त्यांच्या ज्या युनिट्स अक्युमुलेटेड आहेत त्या युनिट्समधनं ते पैसे, म्हणजे ते युनिट्स सेल केल्यानंतर त्यांना ते पैसे देत राहतात. दर महिन्याला त्यांना ते पैसे देत राहतात. मित्रांनो, आपल्याला एक गोष्ट याच्यामध्ये लक्षात ठेवलं पाहिजे की ज्या वेळेस आपल्याला एक आपलं एक्सपेक्टेशन असतं त्यावेळेस आपल्याला म्युच्युअल फंड कडनं, कंपनीकडनं पैसे तर मिळतातच, पण ज्यावेळेस मार्केट खाली आलेलं असतं त्यावेळेस ज्यावेळेस आपली रिक्वायरमेंट मीट करण्यासाठी, म्हणजे आपले जे उद्दिष्ट आहेत, दर महिन्याचा 60,000चा जर माझा खर्च असेल तो गाठण्यासाठी म्युच्युअल फंड हाऊसला ते नंबर ऑफ युनिट्स विकायला लागतात आणि मार्केट खाली आल्यामुळे त्यांना जास्तीत जास्त युनिट्स त्यावेळेस विकायला लागतात. आणि मार्केट ज्यावेळेस वरती जातं त्यावेळेस तुमच्याकडे युनिट्स कमी असल्यामुळे तुमचा फायदा होतो, पण तो प्रोपोर्शनेटली थोडासा कमी झालेला असतो. म्हणून आज मी तुम्हाला ना एक वेगळी स्ट्रॅटेजी सांगणार आहे. त्या वेगळ्या स्ट्रॅटेजीचं नाव आहे, आपण यूज करत आहोत त्याला आपण म्हणतो की बकेट स्ट्रॅटेजी. वेगवेगळ्या बकेटमध्ये आपण तुमचे पैसे कशा पद्धतीने आपण डिस्ट्रीब्यूट केले पाहिजेत आणि ते डिस्ट्रीब्युशन केल्यानंतर मार्केटच्या परताव्याला आणि तुमच्या मार्केट पडण्यावरती त्याचा कसा इम्पॅक्ट होतो या संदर्भामध्ये ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पुढे गाईड करतो. मित्रांनो, ज्यावेळेस आपण इक्विटीकडे बघतो ना, तर इक्विटी हे रिस्की आहे. बऱ्याच लोकांचा हा समज आहे की इक्विटी अजिबात रिस्की नाहीये, पण इक्विटी हे रिस्की आहे. आणि जे लोक ऍक्च्युअली 2020 किंवा 2020चं
परफॉर्मन्स बघून म्हणजे मार्केट खाली पडल्यानंतर ज्यावेळेस लोकांनी इन्व्हेस्ट करायला चालू केलं त्याच्यानंतर लोकांना असं वाटायला लागलं की इक्विटी एकदम सेफ गेम आहे, सेफ हेवन आहे आणि इक्विटीमध्ये रिस्क नाही. पण मी तुम्हाला आज सावध करतोय की तुम्हाला लॉंग टर्म मध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असेल तरच तुम्ही इक्विटीमध्ये पैसे लावावेत. मित्रांनो, तुम्हाला मी जसं आता सांगत होतो ना बकेट स्ट्रॅटेजी, तर तुम्हाला बकेट स्ट्रॅटेजीमध्ये काय गुंतवणूक करताना प्लॅन करायचं की बकेट स्ट्रॅटेजी तुमच्या ऍक्च्युअली ऍसेट अलोकेशनच्या हिशोबाने तुम्हाला डिस्ट्रीब्युशन करायला पाहिजे. ह्याचा असा एक जेनेरिक रूल काही नाहीये की तुम्हाला किती अमाऊंट किती पर्सेंटेज बकेटमध्ये टाकलं पाहिजे, पण मी एक तुम्हाला एक अंदाज देतो की कसं असलं पाहिजे. समजा एखाद्या व्यक्तीला 1 कोटी रुपये आले आणि 1 कोटी रुपये त्याला आल्यानंतर आपण जेव्हा डिस्ट्रीब्युशन करतो तर आपण असं डिस्ट्रीब्युशन करतो की पहिले 3 वर्ष आपण हे धरून चालतो की उद्या मार्केट वर जाणारच नाही आणि मार्केट खाली पण पडलं तरी त्या व्यक्तीला जास्त काही त्याला इफेक्ट झाला नाही पाहिजे आणि त्याचं जे एक्सपेक्टेशन आहे गुंतवणुकीकडनं की त्याला दर महिन्याला जे परतावा यायला पाहिजे तो परतावा आला पाहिजे. मग आपण याच्यात डिस्ट्रीब्युशन कसं करतो की आपण या 3 बकेटमध्ये ज्यावेळेस डिस्ट्रीब्युशन करतो त्यावेळेस आपण त्याचा साधारण 20, 30 आणि 50 असं डिस्ट्रीब्युशन करतो. म्हणजे काय की साधारण 20% रक्कम त्याची जी जाते की त्याची अल्ट्रा लिक्विड फंड्समध्ये, शॉर्ट टर्म फंड्समध्ये अशा ठिकाणी इन्व्हेस्टमेंट जाते, आर्बिट्राज फंड्समध्ये, जेणेकरून मार्केट रिस्क त्या फंड्सना कमी असते. उद्या मार्केटमध्ये कितीही मोठी चढ उतार झाली किंवा कितीही उलाढाल झाली, प्लस मायनस जरी झालं तरी तुमचं जे फायनल एक्सपेक्टेशन आहे दर महिन्याला तुम्हाला जे पैसे यायला पाहिजेत हे 3 वर्षापर्यंत अजिबात तुमचे डिस्टर्ब होत नाही. त्याच्यानंतरची आपली सेकंड बकेट स्ट्रॅटेजी आहे त्याला आपण म्हणतो की ते एक थोडीशी मीडियम काइंड ऑफ इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी आपण त्याला डिस्ट्रीब्यूट करतो. ते कशा पद्धतीने आपण करतो की तिथे आपण तुमचे 3 वर्षानंतर म्हणजे 36 मंथ पासून लागणारे नंतरचे जे पैसे आहेत तेवढेच पैसे, पण आपण ते 30% ऑफ दॅट अमाऊंट आपण ती रक्कम तुमची बॅलन्स फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो किंवा थोडंसं हायब्रिड काइंड ऑफ कॅटेगरीमध्ये, बॅलन्स ऍडव्हान्टेज काइंड ऑफ कॅटेगरीमध्ये आपण इन्व्हेस्ट करतो. हे करण्याचा उद्देश काय असतो की उद्या मार्केट तिकडनं खाली जरी आलं तरी तुमचं डाऊनफॉल जो आहे हा प्रोटेक्ट झाला पाहिजे, पण सायमल्टेनियसली ज्यावेळेस तुम्ही मार्केटमध्ये वरती जाता त्यावेळेस मार्केटचा थोडासा अपसाइड मोमेंटम सुद्धा आला पाहिजे. या संदर्भामध्ये जसं आपण आतापर्यंत पाहिलं की तुमचं 20% स्ट्रॅटेजी आहे जी आहे ती अगदी लिक्विड फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट असते, जेणेकरून तुम्हाला अजिबात रिस्क नसते आणि पुढच्या 3 वर्षांचे तुमचे जे पैसे असतात हे थोडेसे हायब्रिड कॅटेगरीमध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली असते, बॅलन्स ऍडव्हान्टेज कॅटेगरीमध्ये असते, तिथे सुद्धा तुमची रिस्क बऱ्यापैकी मिटिगेट होते. आता मला सांगा की तुम्ही ज्यावेळेस गुंतवणूक केलेली असतात हेच पैसे बाकीचे जे 50% राहिलेले हे तुमचे जे जातात हे बेसिकली जातात प्युअर इक्विटी ओरिएंटेड स्कीम्समध्ये. यावेळेस ज्यावेळेस आपण इन्व्हेस्टमेंट करतो इक्विटी ओरिएंटेड स्कीम्समध्ये तर 5 वर्ष इज अ गुड टाइम फॉर इक्विटी टू परफॉर्म आणि 5 वर्षाच्या नंतर तुमचे फंड्स इफेक्ट होण्यासाठी किंवा फंड्स नंतर 5 वर्षांच्या गुंतवणुकीनंतर ज्यावेळेस मार्केट खाली वगैरे पडेल त्यावेळेस तुमच्या फंड्सला काही ना काही अप्रिसिएशन आलेलं असेल आणि ते फंड निगेटिव्ह जाण्याचे चान्सेस मित्रांनो फार कमी राहतात. म्हणून आपल्याला काय करायला लागतं ते डिस्ट्रीब्युशन करताना त्या अशा पद्धतीने करायला लागतात. पण माइंड यू तुम्हाला मी जसं सांगितलं की हा जो आहे हा एक जेनरिक कॉन्सेप्ट आहे, हा प्रत्येकासाठी हाच प्रोपोर्शन लागू होतो असा नाही, पण बकेट स्ट्रॅटेजी हे प्रत्येकाला यूज करता येते. पण बकेट स्ट्रॅटेजी यूज करता करता तुमच्या बाकीच्या एक्सपेक्टेशन्स काय आहेत, तुमच्या रिक्वायरमेंट्स काय आहेत, ह्या हिशोबाने तुमचे पर्सेंटेज रिअलोकेट करता येतात आणि त्या हिशोबाने ते डिस्ट्रीब्यूट करता येतात. ज्यावेळेस आपण हे इक्विटीमध्ये पैसे लावतो त्यावेळेस जसं जसं या 5 वर्षांमध्ये इक्विटी मार्केट जसं जसं वर वाढत राहतं त्याच वेळेस आपण काय करतो की ह्याच्यातनं आपण ऑटो रिबॅलन्सिंग करत असतो. म्हणजे इक्विटीमध्ये आपण प्रॉफिट बुक करतो, तेच पैसे आपण डेटमध्ये वळवतो किंवा तेच पैसे आपण हायब्रिड कॅटेगरीमध्ये वळवतो, जेणेकरून काय होतं उद्या तरी मार्केट पडलं तरी आपल्याला आपलं जे सेफ्टी कुशन आहे ते कुशन आपल्याला मेंटेन करता येतं. मित्रांनो, तुम्ही आतापर्यंत व्हिडिओ ऐकला असेल तर तुम्हाला थोडंसं टेक्निकल पण वाटत असेल आणि तुम्हाला असं वाटत असेल की अरे हा फारच किचकट विषय आहे. मी तुम्हाला एक ऑपॉर्च्युनिटी देतो. तुम्ही काय करू शकता, तुम्ही आतापर्यंत जर हा व्हिडिओ ऐकला असेल आणि तुम्हाला कळालं असेल की ठीक आहे बाबा ह्या गोष्टी तुमच्यासाठी योग्य राहू शकतात तर तुम्ही मला दिलेल्या नंबरवर संपर्क साधू शकता. माझ्या टीमशी तुम्ही कनेक्ट करा आणि माझ्याबरोबर तुम्ही एक 1-to-1 मीटिंग करा. तुमच्या एक्सपेक्टेशनच्या हिशोबाने तुमच्या ऍसेट अलोकेशन्स आहेत का नाही हे आपण रिव्ह्यू करू. तुमचे एक्झिस्टिंग इन्व्हेस्टमेंट्स तुमच्या टार्गेटला अलाइन आहेत का नाही हे आपण पाहू आणि एक्झॅक्टली तुमची रिक्वायरमेंट कशा पद्धतीने फुलफिल होईल या संदर्भामध्ये सुद्धा आपण मार्ग काढू. आतापर्यंत जर तुम्ही व्हिडिओ बघत आहात तर ही अपेक्षा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटत राहू आपण अशाच नवीन टॉपिकवरती चर्चा करण्यासाठी याच चॅनलला. धन्यवाद. म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट्स आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क. प्लीज रीड ऑल स्कीम रिलेटेड डॉक्युमेंट्स केअरफुली बिफोर इन्व्हेस्टिंग. पास्ट परफॉर्मन्स हे फ्युचर रिटर्न्सची गॅरंटी नाही. कोणतीही इन्व्हेस्टमेंट करण्यापूर्वी तुमच्या फायनान्शियल ऍडवायझरशी सल्लामसलत करावी. मी संतोष गोसावी, एम्फी रजिस्टर्ड म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर, ARN नंबर 109292. माझ्याशी संपर्क करायचा असल्यास व्हॉट्सअप क्रमांक 7972645522 या नंबरवर संपर्क साधावा.